अजिंक्यतारा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय पवन आणि प्रेम. जाम गरम आहे. सर पंच पाठवायचे एक पंच. चला एक पंच पाठवायचे विनंती असेल. चला धन्यवाद डीजे. चांगला चौकार येताना पाहायला मिळतोय. पवन 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 चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. मोठे फटके येताना पाहायला मिळाले. पवनच्या बॅट मधून सुद्धा चौकाराला इरादे स्पष्ट केले गेले. हम भी किसी से कम नहीं, जो जीता वही सिकंदर. काय करणार पाहूया पुन्हा एकदा. आणि वाईटच्या स्वरूपात दंडित केले गेले गोलंदाजाला. वाईट चेंडू नाही. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. डॉट आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 8 धावा येताना पाहायला मिळते. षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्येत 8 धावा. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्या होते 8 धावा. नौका फलंदाज मार्गच होतोय. माफ करा, शेवटचा चेंडू शेष आहे. 8 धावा.
5 चेंडू 8 धावा. शेवटचा दे समरी सांग, समरी दे दादा, लिहिले बरोबर. पहिला चेंडू 9 तो नंतर एक सिंगल धाव, 4 धावा, डॉट चेंडू आणि सिंगल. यष्टरक्षक बीट होताना पाहायला मिळतं. 22च्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या होतीये 9 धावा. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. धावसंख्येने 9 धावा. कुठे जाऊ नका, ऐकूया डीजे मार्फत एक छोटं सुरील संगीत. डीजे संकेत गोलंदाजी मार्गावर येतो. संकेत संकेत काय संकेत देणार आपल्या संघासाठी, विकेट घेणार की चौकाराची खेळी करणार फलंदाज, हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. प्रेम पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होते 10 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम अप्रतिम, वाखण्याजोगे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. पवनची खेळी संपुष्टात. पवन बॅक टू द पवेलियन. दहा धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतं 10 धावा. सामना रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूला आपण पाहतोय अजिंक्य तारा फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि शिवाय क्रिकेट क्लब क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. चांगला एकदा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतं. धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होतीये 11 धावा. प्रेम सज्ज आहे. आल्या पावली मात्र मोठे फटके खेळणार की पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य देणार पाहणं गरजेचं. पुन्हा एकदा चांगला चेंडू संयमी खेळ खेळताना पाहायला मिळतं. चांगला चेंडू पुन्हा एकदा हळूवारपणे ढकलून दिला. घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लर झोनमध्ये चेंडू जातो. एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत देखील वाढ होतीये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 12 धावा. पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्येने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावपटला ते अर्जित केले ते धावसंख्या होते 13 धावा. थोडी रंगत यायला पाहिजे. प्रेक्षकांना काय पाहिलं असते, विकेट, चौकार, तर सेलिब्रेशन केलं जातं. एकेरी दुहेरी धावेनं मात्र टीम खुश असते, पण तो प्रेक्षकांनाही नको असतं. प्रेक्षकांना हवं असतं ते चौकार, जल्लोष. पण तो आता पाहिलं तर शांत आणि संयमी खेळ करताना पाहायला मिळत आहेत.
चला एक निर्णय येतोय. आधी झालेली मॅच न्यामा बॉईज विपक्ष किंजल 11, तर डगआउटमधून दिलेला कॉल हा ग्राह्य धरला जात नाही असं कमिटीकडून सांगण्यात येत आहे. मॅच हा 1 चेंडू 1 ची मॅच ज्या खेळामध्ये रंगत होती 1 चेंडू 1 हाच सामना कंटिन्यू खेळवला जाईल. जर दोन्ही संघांना काही क्वेरी असेल तर आपण पुन्हा एकदा कमिटीकडे संपर्क साधू शकता. आणि नंतर या सामन्यानंतर अजून एक सामना आल्यानंतर तो सामना खेळवला जाईल असं कमिटीकडून सांगितलं जात आहे. आणि दुसरा प्रश्न होता जो ज्यावेळी प्लेइंग 11 मधला प्लेअर जेव्हा नावं सांगायला आला होता तर कमिटीचं असं म्हणणं आहे की त्यावेळीच ऑब्जेक्शन घेणं गरजेचं होतं असं कमिटीकडून सांगण्यात येत आहे. त्यामध्ये दोन्ही संघांपैकी कोणालाही काही क्वेरी असेल तर आपण शंका कुशंका असतील तर कमिटीनं विनंती केली की आपण एकदा आमच्याकडे येऊन त्याचं विश्लेषण करावं. कोणाचं नाही त्यांची मॅच चालू आहे. चला वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. चला वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. येस DRS हिमांशु सर ज्यांच्या माध्यमातून पाटील नेटूच्या माध्यमातून अप्रतिमाचं ब्रॉडकास्टिंग केलं जाते. एक एक क्षणचित्र टिपला ते कॅमेरामॅन दोघांचं सुद्धा आभार असतील, धन्यवाद असतील. चांगलं क्षणचित्र टिपला ते कॅमेरा तिथपर्यंत पोहोचवला जातोय. आणि हिमांशु हे रिप्ले देण्यामध्ये किंवा DRS साठी एक चांगली भूमिका करताना पाहायला मिळतात. हॅलो हॅलो विकेटचं बदल. चला पुढे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. एक धाव येताना पाहायला मिळतोय. धाव पटल्यावरती धावसंख्येत पुन्हा एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 17 धावा. थोडा शांत आणि संयमी चाललेला सामना. टाइम पाहिला तर 3 मिनिटं 21 सेकंड आतापर्यंत होताना पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 18 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय सुमित. पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्या होते 19 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू हळूवारपणे घेऊन काढला. एक धाव. धावसंख्येने वाढ होते. धावसंख्येचा विचार करतो धावसंख्या 20 20 धावा. थोडं शांत आणि संयमी असे चाललेला सामना पाहायला मिळतोय. धावसंख्या 20 धावा. आता गोलंदाजी मार्कवर येतोय विराज.
शेवटच्या षटकामध्ये विराजला 5 रन आमंत्रित केलंय. गोलंदाजी मार्कवरती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 18 चेंडू 20 धावा, 2 धावा अतिरिक्त लीडमध्ये येताना पाहायला मिळतो. तो नक्कीच अजिंक्य तारा संघ आता मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं असेल. शिवाय संघ गोलंदाजी मार्कवर विराज येताना पाहायला मिळतोय. डेड बॉल ची घोषणा पंचांमार्फत केली जाते. पुन्हा एकदा जैसी ती पोझिशन, पुन्हा एकदा विराज टू आदेश हे समीकरण रंगताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली खेळ करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज यष्टीरक्षक चांगली चौक भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आता मात्र केवळ 1 धावेचं लीड असेल ते नक्कीच अजिंक्य तारा या संघाकडे. एक पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या ती धावसंख्या 2-0-20 20 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. चौकार येताना पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, जसं बोलला ना बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्पा, याच्यावरती जर स्वार झाला तर चौकार येताना पाहायला मिळतोय. बॅटच्या रडारमध्ये टप्पा आला, त्याच्यावरती मात्र टप्प्यात आलेला पूर्ण कार्यक्रम झाला आणि त्याच्यावरती चौकार येताना पाहायला मिळतात. 4 धावा येताना पाहायला मिळतात. धावपटलावरती धावसंख्या 4 वाढ होते. धावसंख्या होते 24 धावा. इथे मात्र आता चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. शेवटच्या क्षणी मोठा जोश जल्लोष दाखवला जातोय अजिंक्य तारा संघाकडून. पुन्हा एकदा डॉट चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू. एक तेरी तो एक मेरी, टिट फॉर टॅट असं प्रत्युत्तर दिलं जात आहे. पहिला चेंडू जरी चौकार आला तर त्यानंतर पाहिलं गेलं तर तरी नक्की डॉट चेंडू येताना पाहायला मिळतात. धावसंख्या विचार केला तर धावसंख्या 24 धावा. 3 चेंडूचा खेळाला संपुष्टामध्ये शेवटचे 3 चेंडू शेष असतील या षटकामधील. 3 चेंडूमध्ये काय घडणार, 30+ होणार का, अजिंक्य तारा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सन्मान दिला. 1 धाव नक्की अर्जित केली जाते. धावसंख्या 25. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. आता शिवाय संघाकडून चांगली गोलंदाजी करणार का, आणि काय होतंय, चुकीला माफी नाही. चेंडू जाते सीमारेषा पलीकडे. ओम भगणी भागोदरी, ओम भट स्वाहा आणि चौकार येताना पाहायला मिळतोय. नशिबाची साथ मिळतीये. क्षेत्रक्षण बीट होत आहे. टीम मीटिंग बोलत जाते. सगळे टेन्शन मध्ये, सगळ्यांच्या कमरेवरती हात आहेत. काय विचार करताय सगळे, चुकी 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 आणि चुकी. परंतु दगडीचा येतो तो आवाज येतो, तो आता पण आपल्या कानामध्ये घुसतो. तो म्हणजे चुकीला माफी नाही. हा, चुकीला माफी नाही आणि परीक्षेला कॉपी नाही, लक्षात असू द्या. शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामधील धावसंख्या होते धावसंख्येने वाढ. धावसंख्या होतीये धावसंख्येत 30-30. विजयासाठी लक्ष्य 31 धावा, 31. चला या पुढे होणारा सामना असेल LNCC विपक्ष श्री स्पोर्ट्स. दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. LNCC विपक्ष श्री स्पोर्ट्स. चला, अजिंक्य तारा या संघाने प्रथम फलंदाजी करताना केल्या 30 धावा. विजयासाठी टार्गेट ठेवलं 31 धावा. आता मात्र नक्कीच शिवाय क्रिकेट क्लब यांना करायचे आहेत 24 चेंडू 31 धावा. कुठे जाऊ नका, पात्रा. एक दैदिवशा स्पर्धा, मान सन्मानाची स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम न भूतो न भविष्यताचे डोळ्यांचे पारणे फेडणारे आयोजन. अर्थातच बहुजन विकास आघाडी, आई माऊली मित्रमंडळ पुरस्कृत क्षितिज जाधव चषक 2026 मानस सन्मानाची स्पर्धा. आपण या स्पर्धेसाठी कुठे जाऊ नका. आपण ऐकूया डीजे मध्ये छोटं संगीत. डीजे
चला धन्यवाद. कोणाच्या अंगामध्ये आता वारं शिरणार आणि कोण विजय आणि चांगली खेळी करणार हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. वळ्या क्रिकेटच्या पटलावरती जल्लोष केलं जाते दोन्ही संघांसाठी, दोन्ही संघाच्या डगआउट मधून. पहिला चेंडू चला श्री स्पोर्ट्स कर्णधार उद्या LNCC चे कर्णधार आलेत. श्री स्पोर्ट्स कर्णधार उद्या. वळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय पाहायला मिळते, सुमित आणि संकेत ही सलामीची जोडी, तर गोलंदाजी मार्ग जयेश. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते आपल्या संघासाठी. एक चांगला एफर्ट पाहायला मिळाला. स्वतःला झोकून दिलं गेलं चेंडूवरती, कारण की झोकावत लागेल. कारण संघाला जर विजेतेकानी डुवड असेल, हरेल तर या स्पर्धेतून रोख रक्कम 70,000चं पारितोषिक या स्पर्धेतून माघार घेईल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव नक्की आयुष्यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण टिपताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 1ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 2 चेंडू 2 धावा. चला श्री स्पोर्ट विपक्ष LNCC दोन्ही संघ डकआउट थोड्या वेळासाठी खाली करायचं आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. डावखुर फलंदाज, क्लास 1 फलंदाजी पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळला, आपली शरीर अशी वळवली गेली, तदनंतर मात्र येतोय खणखणीत दणदणीत चौकार. डीजे जिंकला ना. श्री स्पोर्ट्स नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपल्या डिसिजन काही वेळातच कळवतील. तुम्ही बोलूया मैदानामध्ये जाऊया. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये, षटकार मारायच्या नादामध्ये विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. अति घाई संकटात नाही, गती को ब्रेक लगा बाजीराव असं कोणीतरी सांगितलं नाही. मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये विकेटचं पतन. चांगला फलंदाज, ताकदवारा फलंदाज मात्र जातोय तंबूच्या आश्रयाला. आणि विकेटचं बदल सुमित चांगला चौकार खेळला होता. दुसरा चौकार मारण्याच्या नादामध्ये मोठा फटका बॅटच्या रडार मधला पॉवर थोडीशी जास्त जनरेट केली गेली आणि षटकार रुपये मात्र माघारी परतावं लागतंय. सुमित बॅक टू द पवेलियन, बॅक टू द डगआउट. नौका फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. गौरव आज गौरवशाली फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाचा जर गौरव करायचा असेल, वाहवा करायची असेल, तर गौरवला खांद्यावरती संघाची धुरा घ्यावी लागेल. प्लेअर ऑफ द मॅचचा टी शर्ट परिधान केलंय म्हणजे त्याच्यामध्ये ताकद, कुवत, क्षमता असणार. पुन्हा एकदा चांगला चेंडू हळुवारपणे दिशा दिले. एक धाव कदाचित सुमितच्याकडून सुद्धा चाहत्यांची हीच अपेक्षा असेल. आपल्या डगआउट मधून चौकार आला होता, एक धाव घेतलं गरजेचं होतं. नंतर तू पुन्हा चौकार मारू शकला असता, परंतु आता विचारविमर्शा करून फायदा नाही. जे घडलं ते घडलं. पुन्हा एकदा एक धाव अर्जन केली जाते. नक्कीच एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. धाव संख्या होते 8 रन. थंडच करायचं ते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं. आता कोणाला? नक्कीच पुन्हा एकदा तोच पवनला भरसावं लागेल आपल्या संघासाठी. तथा डावकुरा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय बॅटिंगच्या रडारवरती. संकेत काय देणार आपल्या संघासाठी? शुभ संकेत देणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. संकेत आणि गौरव. आता गौरव एका बाजूला संकेत, शुभ संकेत देणार का, तर गौरव एक गौरवशाली फलंदाजी करणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. अकुट टप्प्याचा चेंडू होता, हळुवारपणे घेऊन काढला. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होतीये 10 धावा. पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्येत एकने वाढ होते.
डिक्लेअर झोनमध्ये चेंडू तो एकेरी धावेसाठी धावसंख्येत एकीने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 11 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू सन्मान दिला आणि पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं जात आहे. एकेरी धाव म्हणजेच विजयाच्या दृष्टीने वाटचाल करण्याची एक स्टेप. धावसंख्या होती 12 धावा. पुन्हा एकदा हळुवारपणे घेऊन काढलाय. एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव पटलावरती. धावसंख्या होते 13 धावा. मोठा फटका पहा काय होतंय. अजिंक्य तारा की शिवाय. पाहूया पंच व्हेरी क्लोज डिसिजन अपील उचलून धरले. पंचाने मात्र DRSचा सहारा घेतलाय. चला विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं आणि दोन षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. धावसंख्या होते 13 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 18 धावेची गरज. ज्ञानेश्वर गोलंदाजी मार्कवर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. चला उड्या मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा ज्ञानेश्वरला मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव नक्की अर्जित केली होती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव. धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या होते 14 धावा. आता समीकरण असेल 11 चेंडू 17 धावेची गरज. सूरजला चमकावं लागेल. आता संकेत आहे. संकेतला चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. धावचीची संधी असेल का परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे.
चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सामना थोडा झुकताना पाहिला. 10 चेंडू 16 धावेची गरज. शिवाय क्रिकेट क्लब चौकाराचे हुरूर असेल तर मात्र नक्कीच अजिंक्य तारा डॉट चेंडूची चाहूल हुरूर असेल. नो चुकी करतोय 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. धावसंख्येत 2 ने वाढ होतोय. या 2 धावा सुद्धा खूप महत्वाच्या असतील. विजयामधलं अंतर आता 10 चेंडू 15 धावेची गरज असेल. 10-15 ना आता 2 माफ करा 2 मिनिटं 10-15 पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. 1 धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती. पुन्हा एकदा धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या धावपटलावरती अर्जित केले ते धावसंख्या होतीये 17 धावा. 9 चेंडू 14 धावेची गरज. 9 चेंडू 14 धावेची गरज. नऊ चेंडू 14 धावेची गरज. सामना चांगला रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 1 धाव नक्की अर्जित. आयुष छोटासा कलाकार चांगली कलाकृती सादर करताना पाहायला मिळतोय. या क्रिकेटच्या रंगमंचावरती तुम्ही असे वावरा ना की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्यांचा गजरा झालाच पाहिजे. हा गजर होताना पाहायला मिळतोय आयुषसाठी. आयुष्यात आपण काय कमवलं काय गमवलं यापेक्षा मिळणारे आपल्या सहकाऱ्यांची साथ आणि एक आशेचा आशीर्वाद हाच खूप मोठा असतो मित्रांनो. पुन्हा एकदा वेट अँड वॉचची भूमिका घेतली जाईल का. 8 चेंडू 13 धावेची गरज. सूरज चमकणार का पाहणं गरजेचं असेल आपल्या संघासाठी. मोठा फटका आणि येतोय सूरजच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. 4 धावांसाठी एक आशेचा किरण. हा चौकार म्हणजे नक्कीच विजयासाठी पुढे एक जाणार एक पाऊल. येस चौकार समोर धावसंख्या होतीये 22 धावा. 7 चेंडू 9 धावेची गरज. चला धन्यवाद डीजे. म्हणून संयम ठेवा मित्रांनो. संयम हीच खरी यशाची पायरी. आदरणीय सन्माननीय स्वर्गीय महात्मा गांधीजी यांच्याकडून शिकलेली गोष्ट. संयम ठेवा. संयम हीच खरी यशाची पायरी असते. कारण की शिखर किती मोठा असेल ना तरी आपण नतमस्तक पायरीवरतीच होतो. म्हणून काय घडणार काय बिघडणार. सूरजच्या बॅटमधून आलेला तो चौकार एक आशेचा प्रेरणादायी नवसंजीवनी देणारा चौकार होता का. विजयाच्या वेलीवरती आशेचं भरून प्रफुल्लित करणारा होता का. पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतोय. बुलाती है मगर जाने का नाही. जैसे त्या पोझिशन मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक उभे राहिले. मी की तू की मी करता करता चेंडून मात्र गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावा. सूरज या तळपत्या सूर्या तेजस्वी सूर्याप्रमाणात मैदानामध्ये चमकताना पाहायला मिळतोय. सूर्या का बल्ला बोल रहा है. 6 चेंडू 5 ची गरज. आता मात्र टर्निंग पॉइंट काय ठरणार. ईच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट. आणि प्रत्येक डॉट चेंडू हा मात्र प्रेशर क्रिएट करणार. तो नक्कीच अजिंक्य तारा संघाला डॉट चेंडू येणं गरजेचं असेल. तर शिवाय संघाला प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं असेल. एक डॉट चेंडू आला तर मात्र थोडीशी दगदूक वाढणारा चेंडू असेल का तेच डेफिनेटली. पुढे या मैदानामध्ये कुठे जाऊ नका. आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम. आता मात्र गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय. आदेश पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव येताना पाहायला मिळते.
स्ट्राईकचा वारसा आता मात्र सूरजकडे येतो. त्याच्या बॅटमधून लगातार 2 चौकार आले. ज्यावेळी संघ अडचणीमध्ये होता त्या मात्र संघाचा तारणहारता संकटमोचकाची भूमिका कोणी बजावली असेल या तेजस्वी सूर्याप्रमाणे चमकताना पाहायला मिळाला सूरज. जब तक सूरज चांद रहेगा ये सूरज खेळता रहेगा. पाहावं लागेल काय घडणार. अजिंक्यतारासाठी मात्र डॉट चेंडू घ्यावे लागतील तर कुठे मात्र कमबॅक करणार. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. एकदा वर्जित केली जाईल आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव संख्या. आदेशला काय करावं लागेल. 1 डॉट चेंडू येताना आणावं लागेल. क्षेत्ररक्षण थोडंसं पुढे घेतलं गेलं परंतु आता आपण बराच वेळा हे सुद्धा पाहिलं ज्या ज्यावेळी क्षेत्ररक्षण पुढे घेतलेला त्या फलंदाजाने चौकार मारला. हे सुद्धा जमेची बाजू आहे. हे सुद्धा घडलंय. तर काही वेळा असं सुद्धा चाललंय की ज्यावेळी मॅच बॉल टू येते क्षेत्ररक्षण पुढे घेतलं आणि सामना गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने सुद्धा झुकलाय. म्हणजे क्रिकेट आहे. अनिश्चितता कायम असे. हार जीत कोणाच्या बाजूने. हार आपण तेव्हाच मागतो जेव्हा दुकानामध्ये जातो. दुकानवाले भैया हार दो. पण मैदानामध्ये कोण हार मागत नाही. हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू. ज्या डॉट चेंडूची गरज होती तो डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. आता मात्र जल्लोष केला जातोय. काय घडणार काय मित्रांनो पाहावं लागतंय. काय सामना. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने ना क्रिकेट 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 आम्ही क्रिकेटचे वेडे का आहोत. ज्यावेळेला ना कपाळी केसरी गंध तुम्हा आम्हाला फक्त क्रिकेटचा छंद. 1 2 3 4 आणि क्रिकेटचा जय जयकार. शेवटचे 3 चेंडू 3 धावेची गरज असेल. 3 चेंडू 3 धावा. आदेश बघा पहिलं क्षेत्ररक्षण पुढे घेतलं आता क्षेत्ररक्षण मागे घेतलं. 3 चेंडू 3 धावेची गरज. 3 चेंडू 3 धावा. तिर्री पे तिर्री. 3 3 3 3 3. टीम मीटिंग घेतली गेली. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं गेलं. 3 चेंडू 3 ची गरज. संकेत काय संकेत देणार. शुभ संकेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. 1 धाव येताना पाहायला मिळाला. आता 2 चेंडू 2 ची गरज असताना पाहायला मिळेल. सामना 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 म्हणून ज्यावेळी बोलला होता ना क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पुढे घेतलं गेलं. सजवलं जातंय पुन्हा एकदा. ट्रॅफिक सजवलंय पुन्हा. आता मात्र सूरज जो आतापर्यंत चांगला चमकला आता मात्र काय असेल. सूरजच्याकडे आता नजरा वळल्या जातील. चाहत्यांकडून अपेक्षा जर सूरजकडून तर नक्कीच अपेक्षा असतील आदेशाच्याकडून सुद्धा. दोन्ही संघ कारण ज्यावेळी आपले सहकारी पाठीराखे येतात ना ते मात्र आपल्यापेक्षा. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. विनंती असेल चला जास्त टीम मीटिंग घ्यायची. आपण समजू शकतो कुशल मोमेंट आहे. आता 1 चेंडू 1 धाव. आता नक्की 1-1-1-1 आकड्याचं महत्व त्यांना विचारा ज्याने 1 मतासाठी हारलेल्या राजकारणाला विचारा. रिव्ह्यू फॉर स्टेप.
एक चेंडू एकची गरज असेल. नक्कीच काय घडणार जेव्हा ते बोलत होता ना, मुझे नहीं पता मैं कैसे जीतूंगा, मुझे यही पता है कि मैं हारने वाला नहीं हूं. कोण हरणार कोण जिंकणार का पाहणं गरजेचं असेल. स्वतःला सांगा मुश्किल नहीं कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब भी बदले के तेरे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय शिवाय संघ, पराभूत संघांना पाहायला मिळतो तो नक्कीच अजिंक्यतारा हार्डलक बॅडलक, हरकत नाही. स्वतःला सांगा लढता लढता हरलो तरी हरण्याची मला खंत नाही, लढता लढता हरलो तरी हरण्याची मला खंत नाही, लढा माझा माझ्याशीच, लढायला माझ्या अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही. चांगला विजय मिळवताना पाहायला